म्हणजे आज महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील पहिलं तारांगण आणि 4 दुर्बिणी मोठ्या असलेलं ही वेधशाळा ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी याचं उद्घाटन झालेलं आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. इथे खगोल विज्ञान ज्याला शिकायचं आहे त्यांच्यासाठी इथे सोय होणार आहे. तसंच खगोलशास्त्राची ज्यांना सुरुवात करायची आहे तेव्हा बालपणी खगोलशास्त्र शिकायचं आहे त्यांची सोय इथे होणार आहे. हे खगोलशास्त्र शिकायचं आहे आणि भारताची इस्रो ही संस्था चांद्रयान-3 जगातील पहिला देश ठरला भारत की ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवलं. तेव्हा अशा या प्रसंगी शहापूर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला तालुका ठरलेला आहे की जिथे प्रायव्हेट ऑब्झर्वेटरी आणि तारांगण झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. इथे जी ऑब्झर्वेटरी आहे, वेधशाळा आहे, तिथून सौरडाग सौर ज्वाला प्रत्यक्ष पाहता येतात. गुरुचे 4 चंद्र, शनीची वलय, अँड्रोमेडा गॅलेक्सी, आकाशातील इतर दीर्घिका यांचं निरीक्षण करता येतं. तसं व्हायला पाहिजे. शहापूरला आलेला माणूस या खगोलशास्त्रामध्ये प्रवीण व्हायला पाहिजे, इथे शिक्षण घ्यायला पाहिजे आणि तो शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे ज्यांनी पुढे इस्रोमध्ये ज्यांना संशोधन करता येईल. आणि आत्ता सध्याचं आपण जर बघितलं तर अंधश्रद्धा किंवा गैरसमजुती पसरत आहेत समाजामध्ये. तेव्हा या अशा भोंदूबाबांना आपण कंट्रोल करायचं असेल तर विज्ञान शिक्षण सुरू व्हायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये यायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे तारांगण आणि ही वेधशाळा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. खरं सांगायचं तर आकाश हे ग्रहांवरती अवलंबून, आपलं भविष्य हे ग्रहांवरती अवलंबून असतं, पण आकाशातील ग्रहांवर नव्हे, माणसाच्या ग्रहांवरती. आग्रह विग्रह दुराग्रह संग्रह निग्रह हेच आपल्या भविष्याला कारणीभूत होतात. परंतु आपण शनीला दोष देतो, गुरुला दोष देतो. खरं सांगू काय, भोंदूबाबांचं काय फावतं, कारण आपला वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. ग्रहणं होतात, धूमकेतू दिसतात, उल्कावर्षा होतो किंवा युती होते चंद्राची, चंद्राला खळं पडतं, हे नैसर्गिक घटना आहेत. त्याच्यापासून भीती बाळगता कामा नये. त्याच्यामागचं विज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव समजून गेला, वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनामध्ये अवलंबिला तर आपलं जीवन सुखी होईल आणि निसर्गाला आपण जपू शकू. बाबांनी भोंदूबाबा का फसवतात? आपला वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो म्हणून आपण फसले जातो. सामान्य माणसं आहेत, अडचणी आल्या की आधार शोधतात. जसं बुडताना असणारा माणूस काठीचा आधार शोधतो तसं सहानुभूती मिळाली की ती माणूस तिथे जातो. तेव्हा जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, सारासार विचार करण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण होत असेल, कार्यकारणभाव समजून घ्यायची वृत्ती असेल तर माणसाच्या लक्षात येईल. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि हे तारांगण आणि वेधशाळा अशा संस्था, मराठी विज्ञान परिषद हे सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे. तसं जर झाला समाजात तर भोंदूबाबांचं फावणार नाही. ही निसर्गाचं वेळापत्रक कशामुळे बदलतं तर माणसांमुळे बदलतं आहे. कारण माणूस हा वृक्षतोड करतो आहे आणि निसर्ग, डोंगर कापले जात आहेत आणि निसर्गाचा ठेवा विशेषतः पर्यावरणाला घातक अशा गोष्टी करता आहेत. तेव्हा माणसानं निसर्गाला जपलं पाहिजे. आपल्या वैदिक संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे, शिकवण हीच आहे की माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागलं पाहिजे. आपण जर निसर्गाला वाचवलं नाही तर निसर्ग आपल्याला वाचवणार नाही. आज जे संकटं येत आहेत, पावसाळा उन्हाळ्यात होतो आहे किंवा ऋतूबदल होतो आहे, अर्थात त्याला माणूसच कारणीभूत आहे. आपण पर्यावरणाला जपलं पाहिजे आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची तारांगण आणि वेधशाळा, विज्ञान शिक्षण हेच उपयोगी ठरणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.